ते मला असं वाटतं विरोधक काय म्हणतात यांना उत्तर देण्यापेक्षा हं. आज मी सुद्धा आत्ताही हॉटेलमधूनच तुमच्याशी बोलते आहे. असं काही डांबून वगैरे कुणालाही ठेवलेलं नाही. आत्ताही खाली लेक्चर्स चालू आहेत. साधारण महानगरपालिकेची कामं, कामकाज कसं करायचं? कारण आमचे जे 29 नगरसेवक निवडून आले त्यातल्या 19 महिला आहेत हां. आणि जवळजवळ 15 पेक्षा जास्त नगरसेवक हे पहिल्यांदा निवडून आलेले. हं. त्याच्यामुळे कशा पद्धतीने सामोरं जायचंय, कायदे कानून काय आहेत, असे लेक्चर्स खाली आत्ताही या क्षणाला सुरू आहे. मी लेक्चर्स अर्धवट सोडून आलेले आहेत. त्याच्यामुळे असं काही डांबून ठेवलं नाही. इनफॅक्ट पत्रकार सुद्धा सगळे बरोबर आहेत. तेही तिथे बसलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही येऊन बघाल तर फक्त इथे एकत्र त्यांना ठेवलेलं आहे आणि एकत्र राहून आम्ही त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने कसं महानगरपालिकेच्या कामकाजाला सामोरं जायचं या संदर्भात लेक्चर्स चालू आहेत. ताई, मी अजिबात खोचकपणे विचारत नाही. मी सरळ मनाने प्रश्न विचारतोय. आता कसं आहे, तुम्ही सोबत निवडणूक लढलात. मग भाजपच्या सुद्धा नगरसेवकांना तिथं घेऊन जाऊन त्यांनाही लेक्चर द्यायला नको होतं का? नाही, जरूर. त्यांनी मला असं वाटतं, की उद्या खरं तर आम्ही त्यांना सर्वांना कोकण भवनला जाऊन जेव्हा त्याचं बीएमसी कडून जेव्हा नोटिफिकेशन निघेल, त्याच्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन करणार आहेत आणि मला वाटतं उद्या सगळे आपापल्या घरी जाणार आहेत. त्याच्यामुळे असं काहीही नाहीये, की कुणाला डांबून वगैरे ठेवलंय. उगीचच चर्चा आणि उगीचच त्याच्यावर राजकारण सुरू आहे असं काहीही नाहीये. काल स्वतः शिंदे साहेब सुद्धा इथे आलेले, तेव्हाही माध्यमाचे सर्व पत्रकार इथे उपस्थित होते. शिंदे साहेबांनी स्वतः त्यांना भेटले, त्यांचा सगळ्यांचा सत्कार केला, त्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळे ही मार्गदर्शन सगळ्यांना एकत्रित केल्यामुळे जर कुणाच्या पोटात पोटशूळ उठत असेल आणि त्याचं कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांचं राजकारण त्यांनाच लटला. ताई, माझ्यासाठी आज इतकाच महत्वाचा दिवस आहे ना, कारण आम्ही त्या नगरसेवकांशी संवाद साधू शकत नाहीये. पण हॉर्सेस माउथ, तुम्ही तिथं आहात हॉटेलमध्ये आता, म्हणून मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. ह्या नगरसेवकांची काहीतरी एक इच्छा आहे असं मला कळतंय. काय त्यांची इच्छा आहे? काहीतरी ते असं म्हणतायत की आपला महापौर व्हावा. खरं आहे? विलासजी, नगरसेवकांना न भेटता सुद्धा तुम्हाला त्यांच्या मनातलं कळतं, ही खूप चांगली गोष्ट आहे. परंतु असं काही नाहीये. आम्ही परत एकदा सांगतोय, की आम्ही महायुती म्हणून इलेक्शनला सामोरं झालंय. आम्हाला जे मॅन्डेट मिळाले ते महायुती म्हणूनच मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही महानगरपालिकेचा महापौर सुद्धा बसवताना महायुती म्हणूनच आम्ही बसवणार आहोत. तुमची इच्छा, अपेक्षा, काही शब्द दिलेला काही आहे का? कारण मग बातम्या येतात त्या खोट्या आहेत का, की तुम्हाला महापौर पद नकोय? आम्ही हवंय किंवा नको असं अजिबात म्हणत नाहीयेत. आम्ही एवढंच म्हणतोय, की याच्यावरचा निर्णय माननीय मुख्यमंत्री फडणवीसजी, त्याचप्रमाणे आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे दोघं जण मिळून घेतील. त्याच्यामुळे एवढं नक्कीच आहे, की महायुतीचाच महापौर बसणार आहे याबद्दल आम्हाला खात्री आहे. ठीक आहे. ताई, तुम्ही आधी पत्रकार होतात, आता राजकारणात आलात, त्यामुळे तुम्ही काही ठरवलेलं दिसतंय, की नगरसेवकांच्या मनात, तुमच्या मनात काय आहे ते सांगायचं नाही. पण भाजपपर्यंत हे पोहोचलंय का केशवजी, की केवळ माध्यमांमध्येच आहे? त्यांची जी अपेक्षा आहे, शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात मुंबई महानगरपालिकेवर आपला महापौर असावा, ही एक सुप्त इच्छा आहे असं आमच्यापर्यंत आलेलं आहे. तुमच्यापर्यंत आलं आहे का? आणि असं असेल तर त्यांच्या त्या इच्छेचा मान सन्मान तुम्ही ठेवणार आहात? असं आहे की जो कोणी महापौर होईल, महायुतीचा महापौर होणार हे 100% खरं आहे. आणि जो कोणी महापौर होईल तो माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करणारच होणार आहे. तो भलेही भारतीय जनता पार्टीचा हो अथवा शिवसेनेचा हो. त्यामुळे असा काही प्रश्न जन्मशताब्दी वर्षानिमित्त अमोल झाला पाहिजे असं असण्याचं, असं त्याच्यावरनं काही लगेच त्याच्यावरनं कन्क्लुजन काढण्याचं, निष्कर्ष काढण्याची जी घाई मी वाटतं विलासराव तुम्ही सगळे करता आहात. म्हणजे मला वाटतं शिंदे साहेबांचं म्हणणं ते असेल तेच असेल ना, शिंदे साहेबांचं म्हणणं. आणि महायुतीचा महापौर याचा अर्थच हा आहे की तो वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं वंदन करणारच असणार आहे. त्याबद्दल पुढे शंका बाळगायचं कारण नाही. त्याबद्दल मुळात मला विलास, मी सगळी चर्चा मागासून ऐकत होतो, दिवसभर मी चर्चा ऐकतोय, कालपासून अशा सगळ्या बातम्या आहेत. खरं म्हणजे गरज असेल तर ती खरं म्हणजे सांभाळायची असतील तर खरं म्हणजे उद्धवाने अशी काळजी घेतली पाहिजे, उभाटणे अशी काळजी घेतली पाहिजे. कारण अशा महाराष्ट्राला ज्यांनी सांभाळायला पाहिजे ते गप्प बसलेत घरी. माझं पूर्ण होऊ द्या ना, माझं पूर्ण होऊ द्या. बोला. असं आहे की असंच 4 वर्षापूर्वी आज जे संजय राऊत दुपारी प्रेसमध्ये म्हणाले की आम्ही आमचे देव बाहेर काढू, आज जो त्यांचा आविर्भाव होता ह्याच्यापेक्षा दुप्पट आविर्भाव 4 वर्षापूर्वी होता. की आम्ही कसे काय पुढचे 25 वर्ष राज्य करणार आहोत आणि कधी बुडाकडून आमदार निघून गेले ते कळलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की असं काही असे आविर्भाव देव काढण्याच्यावर गप्पा करण्यापेक्षा बाकी तरी काही चिंता करू नये, करायची आपल्याच पक्षाची काळजी करावी असा माझा त्यांना सल्ला आहे. त्यांना पटणार नसला तरीही देतो. भारतीय जनता पार्टी, शिवसेना दोघांपुरतं बोलायचं झालं तर दोन्ही पक्षाचे नेते अत्यंत परिपक्व आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये संवाद आहे. आमच्याकडे अशी परिस्थिती नाहीये. शरद पवारांच्या आत्मचरित्रामध्ये हे लिहिलेलं आहे की मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंशी संपर्क साधणं कठीण व्हायचं. पण आता संपर्क झालाय असं आम्हाला कळलं. सूत्रांकडून आम्हाला असं कळलं की ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा काहीतरी संपर्क झालाय, फोनाफोनी झाली आहे. क्लिअर करा, क्लिअर होणं गरजेचं आहे. सगळं क्लिअर करतो, काही अडचण नाही. मी तुम्हाला आठवण एवढं करून दिली की ती परिस्थिती अशी होती की मुख्यमंत्र्याला आपल्या सहकारी पक्षाचा संपर्कच होत नव्हता. इथे
तशी परिस्थिती नाहीये. इथे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व्यवस्थित नियमितपणे बोलतात, दोघांमध्ये ट्युनिंग चांगलं आहे. त्यामुळे समजा जर असं काही एकमेकांमध्ये मुद्दे काही असतील, त्यामुळे तर ते मुद्दे एकमेकांशी बोलतील आणि त्याच्यातनं जो मार्ग निघेल तो या मुंबईचा महापौर असेल. त्यामुळे असं इथे तुम्ही काही deny नाही बाकी करत. कुठेच नाही गेलं. ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये संवाद सुरू आहे का? काही फोन झालाय का? मिस कॉल झालाय नाही का? नाही, मेसेज एक झालाय एक का? एक 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 मिनिट एक मिनिट. आता तुम्ही त्याचे अर्थ कसे लावायचे, काय लावायचे हा तुमचा अधिकार आहे, तर मी पडणार नाही. पण मी भारतीय जनता पार्टीची एक संस्कृती आहे जी अटलजींनी सुरू केली, जी मोदीजींनी सुरू केली, पुढे चालवली. तिचाच पुढचा टप्पा देवेंद्र फडणवीसांनी काल सांगितला. काल त्या नगरसेवकाच्या कार्यक्रमात ते असं म्हणाले की आता निवडणूक संपली, राजकारण संपलं, आता विकासासाठी आपण सगळे एक आहोत. एक त्यातलं. त्यामुळे आणि ह्याचा अर्थ तुम्ही, मी पुन्हा स्पष्ट करतो, ह्याचा अर्थ तुम्ही काय तुम्ही काढायचा. महाराष्ट्राची आमच्या जनता काढेल, दृष्टीनं मी कशाला? आमच्या दृष्टीनं नंबर एक सगळ्यात पहिलं अत्यंत स्वच्छ, स्पष्ट, अतिशय व्यवस्थित सांगतोय की मुंबईचा महापौर हा युतीचाच होणार, याच्याबद्दल शंका बाळगायचं कारण नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टी, शिवसेना या दोघांनी एकत्रित निवडणूक लढवली. दोघांचे जागा मिळून जे बहुमत एवढ्या पूर्ण जागा दोघांच्या मिळून आल्यात. त्यामुळे दोघांच्या नेत्यांमध्ये ट्युनिंग आहे आणि सगळी वाक्य अत्यंत व्यवस्थितपणे मुद्दामून सांगतोय. केशवजी, दोन्ही नेत्यांमध्ये ट्युनिंग आहे आणि त्याच्यामुळे किती चौथा आश्चर्यकारक आहे. काय बोला? 90 जागा तुमच्या आहेत, तरी सुद्धा तुम्ही छाती ठोकपणे सांगू शकत नाहीयेत की मुख्यमंत्री भाजपचाच भाजपचाच होणार आहे. एक मिनिट. असं आहे की मी एक पुन्हा सांग की भारतीय जनता पार्टीच्या, जसं मी मागे निवडणुकीची चर्चेत सांगितलं की ज्या दिवशी म्हणजे या 96 साली पहिल्यांदा अटलजींनी शपथ घेतली, त्या या देशातल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. ते स्वप्न होतं. 2014 साली ज्यावेळी पुन्हा नरेंद्र मोदींनी शपथ घेतली, तीच भावना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची होती की आपला एक नेता देशाचा पंतप्रधान झालाय. 2014 सालीच देवेंद्रजींनी पहिल्यांदा शपथ घेतली, त्यावेळी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण झाली. त्यांना अत्यंत आनंद झाला होता. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा महापौर इथं झाला पाहिजे ही मुंबईतल्या कार्यकर्त्यांची भावना असू शकते, त्यात असणार आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण मुंबईचं भाजपचाच महापौर होईल, मला असं वाटतं की हा सांगण्याचा अधिकार कुणाचा अधिकार आहे, म्हणजे शेवटी महापौर कुणाचा होईल. ठीक आहे. भाजपचा होईल, एक शेवटचा प्रश्न कळलं. एक शेवटचा प्रश्न, टू द पॉइंट उत्तर पाहिजे मला. टू द पॉइंट पूर्ण करतो. हे सांगण्याचा अधिकार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघांचा आहे. दोघे मिळून निर्णय करतील आणि तो महापौर येईल, तो महायुतीचा असेल. नक्की मला एका शब्दात उत्तर हवंय सर या प्रश्नाचं. अगदी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तुमच्यासाठी अस्पृश्य आहे का? असं आहे की राजकारणामध्ये पुन्हा आउट ऑफ द कॉन्टेस्ट काढू नका. राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीने सगळ्यात जास्त अस्पृश्यता भोगली आहे, पण आज हा मुद्दा गैरलागू. ठीक. चंद्रपूरमध्ये आमंत्रण गेलंय. अखिलजी, या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये तुम्ही देवाचा धावा करताय. आता कुठल्या देवाचा धावा करताय हे आम्हाला माहित नाही, पण तुम्हाला असं वाटतंय की देवाचा धावा केल्यावर आपल्याला सत्तेत जाता येऊ शकतं. कुठे कुठे जाता येऊ शकतं, त्याची वेगवेगळी गणितं तुमच्या असतील. प्रश्न मी तुम्हाला थेट विचारतोय, तुमच्यासाठी भाजप अस्पृश्य आहे? आम्ही ही निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढवली होती, त्यांच्या मानसिकतेविरुद्ध लढवली होती आणि आम्ही ज्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवली, आज मला अभिमान आहे. मराठी वोट कन्सॉलिडेशन झालेलं आहे. आपण जर पाहिलं, मग दादर असेल, लोअर परेळ असेल, आपण आता जिथे बसलोय ते वरळी असेल, वांद्रे पूर्व विधानसभा असेल, जिथे जिथे मराठी माणसं आहेत तिथे मराठी माणसांनी खूप मोठ्या प्रमाणात भरभरून आम्हाला मत स्वरूपी आशीर्वाद दिलेला आहे. त्या उलट जर जे अमित साठम घसा ओरडून खान महापौर होणार सांगत होते, इतकं त्यांना त्यांच्या त्या नॅरेटिव्ह वरती विश्वास होता. ते जिथनं आमदार आहेत, ज्याचं ते नेतृत्व करतात, मुंबई अध्यक्ष आहेत ते तर सोडून द्या, पण जिथनं ते नेतृत्व करतात तिथे त्यांना फक्त 2 नगरसेवक मिळत आले हो. बाकी सगळे 5 नगरसेवक आहे ना, त्यांच्या विरोधी विचारसरणीचे आहेत, शिवसेनेचे आहेत, काँग्रेसचे आहेत. म्हणून निवडणूक आरोप प्रत्यारोप नाही करत आहे. गणित सांगतोय मी. देवाचा धावा कशासाठी? आणि भाजपनं जर तुम्हाला साथ घातली तर तुम्ही सोबत जाणार आहेत की नाही ते सांगा. त्यांनी बघा, त्यांनी तुमच्यासाठी दारं बंद केलेली नाहीयेत. मी काढलेला श्लेष आहे तो. आम्ही स्पष्ट उत्तर, मी वाक्यात सुरू करतानाच स्पष्ट उत्तर त्याचं दिलेलं आहे की भारतीय जनता पक्षाच्या या विरोधात आम्ही निवडणूक लढवली आहे, म्हणून त्यांच्या बरोबर सोबत जाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. देव म्हटल्यावरती ते सगळे पळ वाटत ते भारतीय जनता पक्ष आणि ते चोरलेली शिवसेना आहे त्यांच्यासाठी ते सगळं ठीक आहे, पण वरचा देव म्हणजे देव ज्यांनी सृष्टी बनवली तो देव, स्वतःला देवाभाऊ म्हणून घेणारे देव नाही. मेवाभाऊंबद्दल नाही बोलत आहे, ते देवाबद्दल बोलते. तर ते देव, कारण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, अधोरेखित करून आपल्याला माहिती आहे की नाही मला माहित नाही, पण जितक्या पक्ष ज्यांनी निवडणूक लढवली आहे ना, अनुसूचित जातीचा यांच्याकडे एकही उमेदवार निवडून आलेला नाहीये. उद्या ते जे सोडत सुटणार आहे ना, त्याच्यात जर अनुसूचित जातीचा महापौर होईल असं जर आलं
तर हे कुठून नेमणार आहेत हे त्यांनी ठरवावं. आमच्याकडे तर आहेत 2. बर, म्हणजे त्या देवाचा तुम्ही दावा करत होता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला अजूनही आशा आहे. तारे सर, तुम्ही सगळं ऐकलं. हे राजकीय लोक आहेत, पटाईत आहेत, त्या पक्षातले हे दिग्गज लोक आहेत, ते काय सापडणारे नाहीयेत, ते काय त्यांचा थांगपत्ता मनाचा लागू देणार नाहीयेत, हे आपल्याला माहिती आहे. आपलं काम आहे विचारण्याचं. पण ह्या सगळ्यात ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? ह्या महाराष्ट्रामध्ये काहीतरी नवीन घडण्याची ही नांदी वाटते का तुम्हाला, की नाहीये? हे खूप साळसूद लोक आहेत. नाही, मला असं वाटतं की काही नवीन समीकरण जन्माला येत नाहीये. जे आहे तेच राहणार. विशेषतः मुंबईमध्ये आपण विचार केला तर मुंबईमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे एकत्रच राहणार. कितीही उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत जाण्याची चर्चा असो किंवा त्यांना बायपास करण्याचा प्रयत्न असो, मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि इव्हन शिवसेना देखील, आता अखिलच्या बोलण्यामध्ये असा उल्लेख आला, त्याच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल इतका राग आहे, इतका द्वेष आहे आणि इतकी चीड आहे. आता जर हे पक्ष एकत्र आले तर याच्या पुढे त्यांना एकत्र काम करणं फार अवघड होणार. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असो अथवा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता असो, हे दोघं एकत्र येण्याची कल्पना आज नाही करू शकत. भविष्यात काय होईल आपल्याला माहित नाही. पण आता जेव्हा महापौरांची निवड व्हायची आहे त्यावेळेला या दोघांनी एकमेकांशी हात मिळवणी केली तर मात्र कार्यकर्त्यांमध्ये फार वाईट मेसेज जाऊ शकतो. तो दोघही पक्षांना परवडणारा नाही. ही पहिली गोष्ट. दुसरं, आता खरं अखिलने खूप छान मुद्दा मांडला की उद्या एसटी साठी समजा रिझर्वेशन लागलं मुंबईच्या महापौरांचं तर काय, अशा वेळेला काय कॉन्स्टिट्युशनल गडबडू शकते मला अंदाज नाही त्याचा. आपल्याला शीतलजींना विचारायला लागेल, त्या महापालिकेमध्ये होत्या बरीच. मी विचारणार आहे. आता एखाद्या पक्षाचं बहुमत असेल आणि त्यांच्याकडे जर त्या कॅटेगरी मधला उमेदवार नसेल तर काय होऊ शकतं? अशा वेळेला आरक्षण बदलता येतं का? मित्र पक्षाला उमेदवार म्हणून तिकडे देता येतं? तुमच्याकडे आहे का असं कोणी कॅटेगरीतला नगरसेवक ज्याला महापौर करता येऊ शकेल? असं जर झालं तर शिवसेनेला तर बसल्या बसल्याच महापौर पदाची लढत लागू शकते. हे होईल की नाही मला माहित नाही. पण आज सकाळी कुठेतरी वाचलं की कदाचित रोटेशन जे SC/ST पासून सुरू होतं त्यावेळी ते यावेळेला ओपन कॅटेगरी पासून सुरू होणार आहे ही मला सकाळी मिळालेली माहिती आहे. त्यामुळे कदाचित रोटेशनच्या आणि रिझर्वेशनच्या त्या चक्रामध्ये हे पद अडकणार नाही आणि ते सरसकटपणाने युतीकडे येईल. प्रश्न इथे काय येतोय की शिवसेनेला हे का हवंय? शिवसेनेला बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये आपला महापौर असणं का सोयीचं आहे? आणि मला असं वाटतं की फक्त शिवसेनाच नव्हे, हे भारतीय जनता पार्टीला देखील सोयीचं एवढ्यासाठी आहे की भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचा महापौर जर केला तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे सातत्याने म्हणतायत की भारतीय जनता पार्टी मराठी माणसाच्या विरोधात आहे आणि मराठी मुंबई त्यांना गुजरातला आंदोलन करायचे किंवा मुंबई त्यांना महाराष्ट्रात तोडायचे, हा सगळा प्लॅंकच मोडून नये. म्हणजे हा नरेटिव्ह पंक्चर होतो तिकडे. हा नरेटिव्ह जर पंक्चर करायचा असेल तर भारतीय जनता पार्टी एक वेळ असा विचार करू शकते मनामध्ये की शिवसेनेचा महापौर तिकडे करावा. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुंबईच्या महापौराला काही फारशी पॉवर्स नसतात, तरी ताकद असते स्टँडिंग कमिटीमध्ये आणि इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये. या 2 कमिट्यांवर जर भाजपचं वर्चस्व असेल आणि राज्य सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत तर मुंबई महापालिका कोण चालवणार? अर्थातच भारतीय जनता पार्टी चालवणार. त्यामुळे महापौर कोणाचा हा मुद्दा तिकडे गौण ठरतो. बरं, शीतलताई, मला तुमच्याकडून उत्तर हवंय कारण तुम्ही माझी नगरसेविका असल्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही बोला. आरक्षणाच्या बद्दल, जर असं आरक्षण जो आता हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष ज्या देवाचा धावा करताय, देव पावला तर कदाचित आपला महापौर होईल असं तुम्हाला वाटतं? तुम्हालाही अशा प्रकारे देवाचा धावा करावा लागू शकतो का, की असं काही होऊ देऊ नको बाबा म्हणून? नाही, अजिबात नाही. आम्हाला कल्पना आहे. आम्ही जेव्हा इलेक्शन लढताना सुद्धा आपण बघितलं की आमची विचारधारा एक होती आणि आम्ही इलेक्शन लढलेलो आहोत आणि इलेक्शनला जो काही जादुई आकडा होता तो आम्ही पार केलेला 114 हा आकडा हवा होता आणि आम्ही 118 पर्यंत एकत्रितरित्या आम्ही पोहोचलेलो. त्याच्यामुळे ह्याच्यावर चर्चा होते ही गैरलागू आहे असं मला नाही, वाटतं. अनुसूचित या जाती सगळ्या अनुसूचित गोष्टीला जाती काहीच अर्थ जमातीचा नाही. जो आम्ही दोन्ही उमेदवार येते, तुमच्याकडे नाही येते, त्याच्याबद्दल येते, प्लीज येते. कायदेशीर सांगा मला. येते. नाही, बघा, कायदेशीर खरं तर याच्यावर आपल्याला चर्चा करावी लागेल. परंतु माझ्या माहितीप्रमाणे जर रोटेशन मध्ये येत असेल तर ST/SC हा रोटेशन येऊन गेलेला आहे आणि स्वतः स्नेहल आंबेकर ह्याच्यामध्ये बसत होत्या आणि त्या तेव्हा महापौर झाल्या होत्या. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आताच एक 10 वर्षाच्या अगोदर हे रोटेशन येऊन गेलेलं आहे. तरी सुद्धा तुम्ही जे म्हणता त्याच्यावर आपण नक्कीच कायदेशीर विचार काय आहे हे कायदेशीर तज्ञांकडून घेऊ. परंतु माझा जेवढा अभ्यास आहे त्यावरून मला असं वाटतं की SC/ST आरक्षण येऊन गेलंय. त्याच्यामुळे जसं किरण तारे सरांनी सांगितलं की रोटेशन मध्ये आता SC/ST कदाचित येऊ शकणार नाही, कारण त्याच्या आधी सुद्धा 5 वर्ष ओपन कॅटेगरी झाली, ज्याच्यामध्ये माडेश्वर ओपन मध्ये होत्या, किशोरीताई सुद्धा ओपन मधूनच महापौर झाल्या. त्याच्यामुळे कदाचित ओबीसी आरक्षण येऊ शकतं, कदाचित जनरल मध्ये सुद्धा महिला ओबीसी येऊ शकतं, असंही आरक्षण येऊ शकतं. त्याच्यामुळे रोटेशन मध्ये काय येऊ शकतं हे आता आपण खरोखर ठामपणे सांगू शकत नाही. पण जर असं झालं, अशी जर कायदेशीर अडचण निर्माण झाली तर नक्कीच याच्यावर कायदेशीर आपण तज्ञांकडून माहिती घेऊन आपण ठरवू काय करता येईल. ठीक आहे केशवजी, मुंबई महानगरपालिकेचा मुद्दा केवळ एक नाहीये. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सुद्धा तुम्हाला काही गणित करावी लागतील. तुम्ही म्हणजे असं नाहीये की तुम्ही काही केलेलंच नाहीये. याच्या आधी तुम्ही काही अशा प्रकारच्या युती केलेल्या ज्या तुमच्या वैचारिक याला न आवडणाऱ्या होत्या. चंद्रपूरमध्ये तुम्ही हात पुढे केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला, असं आम्हाला आज
आज बातमीतून कळलं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सुद्धा तिथं कदाचित तुम्हाला मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ लाभू जर हवी आहे, जर तुमचा महापौर तिथं बसवायचा असेल तर, असं कळतंय. तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारचं विकासासाठी? दोन तीन गोष्टी प्रामुख्याने आहेत. शेवटी असं आहे की त्या शहरासाठी जे आम्ही वचनं दिलेली, जे प्रॉमिस आम्ही केलेले आहेत, ते प्रॉमिस लोकांसमोर ठेवल्यानंतर लोकांनी ज्या पद्धतीने महापालिकेने तिथे निवडून दिली, आज 12-13 ठिकाणी तरी गरजच नाही, कारण त्याकडे भारतीय जनता पार्टीचा क्लिअर कट स्वतःच्या बळावरती महापौर. 3-4 ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की जिथे आमच्या जागा कमी पडत आहेत. त्यामुळे तिथे तिथली स्थानिक इक्वेशन हे राज्याचं धोरण हे असू शकत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे. बरोबर. त्यामुळे त्या ठिकाणच्या स्थानिक ठिकाणच्या गरजेत चर्चा त्यावेळी केली जाईल. पण मला आता या क्षणाला असं काही वाटत नाही की आम्हाला कुठल्या वेगळ्या काहीतरी जाऊन निर्णय करण्याची वेळ येईल. आम्हाला आमच्या विचारधारेशी अनुकूल असणारे जे आमच्या सोबत येतील त्या तेवढ्याच लोकांना आम्हाला सोबत घ्यावं लागेल. त्याच्यावरती आम्ही पुरेशा पद्धतीने महापौर आम्ही आणू असा आम्हाला विश्वास. शीतलताई, ठाण्यातलं महापौर पद भाजपला हवा आहे. जशा त्यांच्या जागा मुंबई महानगरपालिकेमध्ये जास्त असताना सुद्धा अपेक्षा तुम्हाला आहे, तशी त्यांना सुद्धा ठाण्याबद्दलची अपेक्षा आहे. ती अपेक्षा मोठ्या भावाची तुम्ही पूर्ण करणार का, म्हणजे तिथं छोट्या भावाची? बघा, आम्ही युती करताना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या त्या तिकडचे जे स्थानिक आमचे कार्यकर्ते होते त्यांचं काय मानसिकता आहे असा विचार करून आमची युती झालेली आहे. काही ठिकाणी आम्ही युतीत आहोत, काही ठिकाणी आम्ही युतीत नाही आहोत. परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये मात्र आम्ही ठरवलेलं की आम्ही युतीतच लढणार आहोत आणि युती म्हणूनच सामोरं ठाण्यात पण जाणार. होती ना ताई युती. अगदी त्याच्यामुळे ठाण्यामध्ये सुद्धा नक्की काय निर्णय घेणार आहेत हे ठाण्याचे कार्यकर्ते असतील आणि शिंदे साहेब आहेत आणि फडणवीस येथे बसून ठरवतील की कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा. कारण आत्ताच सगळे निर्णय घेऊ शकत नाही. तिकडच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मग हा निर्णय घेतला जाईल. बरं, म्हणजे चर्चेनंतर तो निर्णय होणार. किरण सर. विलास हा. मुळात मुद्दा असा आहे की समजा असं ठरलं, हा, समजा हायपोथेटिकल हायपोथेटिकल चालेल सगळं. जर तर मी सांगू शकतो ना, शीतल तर सांगू शकतात इथे. त्यामुळे किंवा ना अखिल त्याबद्दल सांगू शकतो. शेवटी असं आहे की मुळात आता अशा पद्धतीने कुठला ज्या अपेक्षा तुम्ही सगळे असं व्यक्त नाही, करता आहात, असं नाही. जे- तुम्ही काय ज्या साधे अपेक्षा लोक आहेत तुम्ही का? सगळे व्यक्त आहात. नाही, तुम्ही सगळ्या त्या निर्णय प्रक्रियेतले लोक आहेत. आम्ही काय तुम्हाला उगाच नाही, बोलवलंय का? तुम्हाला निर्णय सगळं माहित प्रक्रिया- असतं म्हणून आम्ही तुम्हाला बोलवलंय ना. प्रश्न निर्णय प्रक्रियेतला तुम्ही काय नाही असला तरी स्थानिक नेते आहेत का? प्रश्न निर्णय प्रक्रियेतला असला नसला तरी सुद्धा निर्णयाचं कुठे हे करायचे त्याची एक प्रक्रिया आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ती प्रक्रिया इथे पूर्ण होणारच नाही. त्यामुळे तुम्ही किती जरी आम्हाला प्रयत्न केला काहीतरी बाबा उकरून काहीतरी काढून घेण्याचा, हा. शेवटी ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा पाळाव्याच लागतील त्याच्यामध्ये. बरं, अखिलजी, तुम्ही या परिस्थितीमध्ये मनसेच्या सोबत निवडणूक लढवली होती. जर समजा अशा प्रकारचा कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर तो दोघा भावांचा एकत्रित असेल की आता तुमची वाट वेगळी आहे, स्वतंत्र आहे? आम्ही निवडणूक एकत्र लढवलेली, आम्ही यापुढे देखील एकत्र राहणार. दोन्ही पक्षाच्या पक्षाध्यक्षांनी, दोन्ही बंधूंनी आपल्या समोर, माध्यमांसमोर, जनतेसमोर हे सांगितलेलं आहे. ते एकत्र आलेले आहेत, ते एकत्र राहण्यासाठी, सोबत राहण्यासाठी. आणि ज्या प्रकारे मी आता आधी देखील म्हणालो, ज्या प्रकारे मराठी माणसांनी, मुंबईकर जनतेने मतस्वरूपी आशीर्वाद दिलेला आहे, त्यांनी हे क्लिअर कट दिसून येत आहे की मराठी जनता हे दोन्ही ठाकरे बंधूंच्या पाठीशी आहे. त्या उलट जर आपण पाहिलं की ज्या भारतीय जनता पक्षाबरोबर, मी कधीपासून ही चर्चा ऐकतोय, भारतीय जनता पक्षाबरोबर या शिंदे गटाने निवडणूक लढवली, पण काय आता म्हणावं की दुर्दैव असं की ज्यांच्याबरोबर लढवले त्यांच्यापासूनच स्वतःच्या नगरसेवकांना आता इकडे हॉटेलमध्ये 5 स्टार मध्ये ठेवावं लागतं की ते फोडतील बहुतेक. नाही, ते नाही, त्याचं नाही, प्रशिक्षण चालू आहे. टीका नाही करत आहे हो. काय जे विषय सुरू झाला होता, काय झाडी, डोंगर झाडीपासून आता इकडे खारट समुद्राच्या पाण्यापर्यंत पोहोचला आता विषय मुंबईच्या. आम्हाला गरजच नाही. काय माहितीये का, ऐका, जे बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत ना, ते वाघ आहेत. खरोखर जे वाघ आहेत त्यांना कोंडून ठेवावं लागत नाही पिंजऱ्यात. जाऊ द्या ना. जे ना काय आहे, हे 40 आमदार पण गेले होते ना. आम्ही कोणाला अडवलं नाही ना. मुख्यमंत्री आमचा होता, सत्ता आमची होती, आम्ही अडवलं नाही. कारण जे मनापासूनच आमच्या बरोबर त्यांना आम्हाला आमच्या बरोबर ठेवण्यात काही स्वारस्य नाही. जे मनाने आमच्या बरोबर आहेत, जे आमच्यासाठी, या भगव्यासाठी, या मुंबईसाठी, एवढा अनुभव आहे एवढा अनुभव आहे तरी तुम्ही रिलॅक्स कसे काय? सर, हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे की काय म्हणायचं याला? की हा कॉन्फिडन्स नाही, हा विश्वास आहे. विश्वास आहे. हा आपल्या कार्यकर्त्यांवरचा, आपल्या पदाधिकाऱ्यांवरचा विश्वास आहे. आणि ते निर्धास आपल्या विभागात फिरत आहेत, शेवटची कोंडून पिंजऱ्यात नाहीये. शेवटची कमेंट. अखिलचा कॉन्फिडन्स मला आवडतो. खरंच दरवेळेला खूप छान असतो कॉन्फिडन्स, पण तशी परिस्थिती नाही आहे. म्हणजे शिवसेना जरी आपल्या नगरसेवकांवर विश्वास ठेवत असली तरी त्यांच्या मनाचा कानुसा थोडासा घ्या की एकदा. काय तुम्हाला पब्लिकली सांगायला बरं आहे, पण शिवसेनेच्या कुठल्याही नगरसेवकाला सत्तेत जावंसं वाटतंच ना. मुंबईची सत्ता आहे ही, मुंबईची सत्ता आहे. ठाण्यामध्ये तर काही प्रश्नच येत नाही, कल्याण डोंबिवलीत काही प्रश्नच येत नाही. पण जिथे मुंबईचा विषय येतोय, मुंबईमध्ये सत्तेत जावंसं प्रत्येकाला वाटतं. आणि शिवसैनिकाचा स्वभाव काय आहे, शीतलताईंना पण माहिती, अखिलला पण माहिती, केशवजींना पण माहिती. ठीक आहे. कदाचित महापौराच्या वेळेस
निवडून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नगरसेवक हे गैरहजर राहू शकतात आणि मग अशा प्रकारची मदत करू शकतात. बातम्या तर येत आहेत एकच बाबा. वाक्य बोलतो हा हा एकच वाक्य बोलतो, यावेळी अशा प्रकारचा फालतूपणा, अशा प्रकारचा हिंमत भारतीय जनता पक्ष आणि या गद्दार गटाने दाखवावीच. मुंबईत रस्त्यावर तांडव करू, यावेळी त्यांनी अशा प्रकारची हिंमत दाखवावीच. फोडाफोडी करायची. काय बोलताय? ठीक आहे. बघू घोडा मैदान काही दूर नाहीये.